तर हॅलो भावांनो, जय श्रीराम. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. सकाळ सकाळी जरा निघालो गाडी आपली टू व्हीलर काढून फिरायला. सुरेश भाईच्या दुकानावर आलतो, बाकी कुठंच जात नाही आपण गावात असल्यावर. सुरेश भाईच्या दुकानावर सुरेश भाई बसवले वायफाय आणि हे कॅमेरे बसले. तर मी आपल्याला ताण गेला बघा. वायफाय झाला म्हणजे आपल्याला डाटा खर्चाची गरज नाही, संपायची गरज नाही. मग नंतर तिथून मी घराकडे आलो. घराकडे आल्यावर हे का नाही पसारा जरा काढा न्यायचा दमदम परभणला. हे भंगार काढा बघा, 4-1 हजाराचं भंगारच विकलंय आज. सगळं इकलंय आणि नंतर पुन्हा वापस आलो. पंगत होती बालूभाईची सप्त्यात तिथं. मग पहिली पंगत बायाची बसली होती. मग आम्ही चपात्या हे कापू लावलो तिथं. या पोराला म्हणलं वाडा गेले तुम्ही निसते उभं टाकले मायाची निसते, मला घ्या मला घ्या. पाटील बघा बरं कसं कचकच काम करते, लय हुशार पोरग बघाय. काम काम सांगितलेलं ऐकते म्हणजे ऐकते, नाही म्हणणारच नाही कोणची गोष्ट. मग काय झालं ते कापा कापे आमची लोक त्यात उठले. बसलो आंबी बी लागत जेवायला बघा. मस्त जेवण बिवण केलं 9 मध्ये, वरण पिलं वाटी वाटी बघा. आणि नंतर बाजूला लगेच पंगत हे होती, कीर्तन चालू होतं. आमची संस्थेतले गोकुळनाथ महाराजाच्या मंदिरातले संस्थेतले पोरं बघा, छोटे छोटे लय हुशार आहेत. नंतर काय तिथून बी आलो. नंतर घरी आपल्याला भरायची होती आपल्या बोलेरो पिकअपमध्ये सगळं सामान गिमान भरलं बघा. आणि मग मोठा भाऊ अशी गाडी पोळायला मी, ए बाबा दमन जाऊ दे पडून, मी बोकंडी सामान एखादा पडायचा इकडंच पालता व्हायचा मी. मग काय आलो डायरेक्ट घरी, इथं सामान विमान खाली केलं आणि नंतर तिथून निघालो बघा वापस आपल्या गावाकडे पिंगळीला. व्हिडिओ कसा वाटला तर सांगा आणि लाईक फॉलो शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. तर भेटू पुढच्या पार्टमध्ये.